आणि ग्रो मॅजिक हे मिक्स करून ऊसामध्ये वापरलं आणि त्याच्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव आमच्या परिसरामध्ये लिंबाचे झाडं जास्त असल्या कारणाने तो चक्रीभुंगा येतो आणि भ्रमण करून जमिनीमध्ये घुसतो आणि छोटी छोटी अंडी देतो आणि त्या अंड्यांपासून ही जी हुमणी नावाची जी तिला उन्नी म्हणतात काही भागामध्ये हुमणी म्हणतात, ते ऊसाचं मूळ कट करून ऊस उभाची उभा वाळला जातो. पण यावर्षी हे भुवास्त्र वापरल्यामुळे हुमणीचा माझ्या कुठल्याही 12 एकरमध्ये प्रादुर्भाव मला आढळून आलेला नाही. ऊसाचा शेंडा देखील कुठं मला करपलेला दिसला नाही. आणि सर्व जनतेला मी संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी हे जे काही शेतकरी विरोधक जीवाणू आहेत आणि हे भुवास्त्र असं आहे, हे गांडुळाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता जमिनीमध्ये कार्य करतंय. म्हणून सर्वांना विनंती करतो की सर्वांनी हे भुवास्त्र आणि ग्रो मॅजिक आपल्या रासायनिक खतामध्ये मिक्स करून जास्तीत जास्त जे आपले काही रब्बीचे पीक आहेत, हंगामी पीक आहेत, 6माही पिकासाठी एकरी 2 किलोची शिफारस आहे आणि जे वार्षिक पीक आपण घेतो त्याची एकरी 4 किलोची शिफारस आहे. असं जर आपण आपल्या शेतीमध्ये हे वापरून त्याचा जर जास्तीत जास्त वापर केला तर जास्तीत जास्त उत्पादन घेऊन शेतकरी सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. मला वैयक्तिक स्वतःला तरी वाटतंय की हाच एक शेतीकडून समृद्धीकडे जाण्याचा राजमार्ग आहे. सर्वांनी याचा वापर करा आणि आपल्या जीवनामध्ये सुखी आणि समृद्धी व्हा. एवढं बोलून माझ्या वाणीला मी याच ठिकाणी विराम करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. रामकृष्ण हरी. माझी पण आज महाराजांनी सांगितलं की त्यांच्या ऊसाला त्यांनी कोणते कोणते खत वापरलेत. सर्वांना विनंती राहील, सर्व शेतकरी बांधवांना, की आपणही या कंपनीचं खताची मात्रा शेतीला वापरावी आणि आपली सुद्धा शेती ही चांगल्या प्रकारे उत्तम दर्जाची करावी. एवढं बोलतो आणि महाराजांचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी आपण सर्व शेतकरी बांधवांना माहिती व्हावा या प्रकारे त्यांनी माहिती दिली. त्याबद्दल महाराजांचे खूप खूप आभार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.